एकीकडे सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करत 10% आरक्षण दिलेलं आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मात्र पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। त्यामुळे राज्य सरकार समोरच्या अडचणी आता चांगल्याच वाढलेल्या आहेत। हे चालणार नाही, अजिबात नाही चालणार। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे, नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही। ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणार आणि कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे। मराठ्यांना आरक्षण दिल्याचा सरकारच्या चेहऱ्यावरील हा आनंद टिकेल का हाच प्रश्न आहे। कारण जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी आणखी आक्रमक भूमिका घेण्याचा त्यांनी निश्चय केला। जरांगे पाटलांनी सलाईन काढून टाकत उपचार देखील थांबवलेत। त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची। मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या, आम्ही नाही म्हणत नाहीत, परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाहीत? म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी आहे, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता। हे चालणार नाही, अजिबात नाही चालणार। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे, नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे। आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे। ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं। आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या, ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या। अंमलबजावणी वस्तूवर ना उपचार न सरकारचे काय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी जरांगेंची मागणी आहे। यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून त्यांनी लढा लावून धरलाय। मुंबईच्या वेशीवर मराठा मोर्चा धडकला असताना सरकारनं सगळे सोयऱ्यांबाबत अधिसूचना काढली। या अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्यात। या हरकतींची छाननी सुरू असून सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे। अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो, त्या डिटेल मी आज जात नाही। पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे। करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी अधिवेशन असतं। अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला? गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटोळं करायला, याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का? एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता, आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण? कुणबी प्रमाणपत्राबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय। मात्र कुणबी प्रमाणपत्राबाबतचा मुद्दा प्रचंड गुंतागुंतीचा झालाय। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा सगळे सोयरे शब्दाभोवती फिरतोय। अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारे गणगोतातील सर्वच सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावं। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे, जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारेच कुणबी प्रमाणपत्र द्यावं। शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र तपासणी करून देण्यात येईल। कुणबी नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना गणगोतातील सगळे सोयरा समजून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। सगळे सोयऱ्यांकडून जात येते असा कुठलाही उल्लेख धर्मशास्त्रात कोणत्याही हिंदू पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिसमस पर्सनल लॉ मध्ये येत नाही।
तसेच सगळे सोयरेकडून जात येते असा उल्लेख कोणत्याही स्मृती, संहिता, धर्मशास्त्र, विश्वकोश, शब्दकोश, संविधान, कोर्टाचे निकाल, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्समध्ये नाही. मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला, त्याचं वेळ काही जाऊ द्यावं आणि जरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागं घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजची नीती होती त्या पद्धतीनं आता त्यांनी आपल्या तब्येतीला सांभाळावं आणि तूर्त आंदोलन स्थगित करून या आरक्षणाचं त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे. जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारला राज्यात 56 लाख कुणबी नोंदी आढळल्यात. मात्र या विरोधात कुणबी एकीकरण समिती मैदानात उतरली आहे. मराठ्यांचे कुणबीकरण रद्द करा अशी मागणी करत मुंबई महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. हे चाललेलं सगळं कटकारस्थान आहे महाराष्ट्र शासनाचं. हे जे राजकारण करतायत ना, त्यांचं राजकारण उलटं त्यांच्या घशात कसं घालायचं हे आता आम्ही ओबीसी समाज, कुणबी समाज दाखवून देणार आहोत. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली काढला तो सुद्धा अध्यादेश रद्द करावा. एकीकडे म्हणताय तुम्ही, आम्हाला काय म्हणताय, तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, दुसरीकडे सगळे सोयरेच्या नावाने तुम्ही प्रमाणपत्र देणार, हे कोणती न्याय आहे? हाच निषेध करण्यासाठी आज धक्का आंदोलन इथे आपण उभे केलेलं आहे. अनेक मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीयेत. त्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मात्र आता राज्य सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलंय, त्यामुळे जरांगे पाटलांचं समाधान काही झालेलं नाहीये. त्यामुळे आता पुढे काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.